भानखेडा, माळखेड, पळसखेड MDR 33 रस्ता रुंदीकरणाच्या प्रस्तावित कामामुळे भानखेडा बुद्रुक येथील अनेक कुटुंबांची घरे बाधित होण्याची शक्यता निर्माण झाल्याने गावातील नागरिकांनी आज माननीय जिल्हाधिकारी अमरावती तसेच माननीय उपविभागीय अधिकारी अमरावती यांना सामूहिक निवेदन सादर केले। यावेळी ग्रामस्थांनी प्रशासनासमोर आपली भूमिका स्पष्ट करत विकास कामांना कोणताही विरोध नसल्याचे सांगितले। मात्र रस्ता रुंदीकरणाच्या प्रक्रियेत गावातील सुमारे 20 ते 30 कुटुंबांच्या घरांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याने कोणत्याही प्रकारची घाईघाईने कारवाई करू नये अशी मागणी करण्यात आली। तसेच सर्व बाधित नागरिकांची संयुक्त पाहणी करून पर्यायी मार्गाचा किंवा कमी नुकसान होईल अशा पर्यायाचा विचार करावा अशीही विनंती करण्यात आली। यावेळी ग्रामस्थांच्या वतीने प्रतीक गणेशराव ताथोड यांनी प्रशासनासमोर गावातील समस्या सविस्तर मांडल्या। त्यांनी सांगितले की संबंधित कुटुंबे अनेक दशकांपासून या ठिकाणी वास्तव्यास असून सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे अशा काळात घरे पाडण्याची कारवाई झाल्यास अनेक कुटुंबे बेघर होतील। त्यामुळे प्रशासनाने मानवीय, न्याय्य व कायदेशीर दृष्टिकोन स्वीकारून कोणत्याही नागरिकाचे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी, तसेच सर्व संबंधितांना सुनावणीची संधी देऊनच अंतिम निर्णय घ्यावा। यावेळी प्रतीक गणेशराव ताथोड, संतोष यादव, देवानंद सोनोने, विठ्ठल शिंदे, बंडू शिंदे, विठ्ठल उके, हरिभाऊ मेश्राम, चंदू इंदोरे, मधुकर ढोणे, अंकित ढोणे, गजानन नेवारी, वैभव ढोणे, कैलास पवार, विकास कुऱ्हाडी यांच्यासह गावातील अनेक नागरिक उपस्थित होते। ग्रामस्थांनी प्रशासनाकडे निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून रस्ता रुंदीकरणाच्या कामामध्ये गावातील एकाही नागरिकाचे घर, मालमत्ता किंवा उपजीविकेचे नुकसान होणार नाही असा न्याय्य निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली। नमस्कार, आम्ही सर्व भानखेडा बुद्रुक येथील नागरिक आहे। आम्ही इथे SDO कार्यालयाला आमच्या गावातील MDR 33 PWD अंतर्गत होणाऱ्या रोडाचे रुंदीकरण त्याकरिता आमच्या गावातील रोडामध्ये लगतचे असलेले घरं हे अतिक्रमणमध्ये असल्याचे आम्हाला PWD ऑफिस यांच्याकडून नोटीस आलेली आहे। तरी ते जे घर आहे वास्तव्यात तिथे 20 वर्षापासून राहत असून तरी काही आजपर्यंत त्या जागेचे कोणतेही सीमांकन करण्यात आले नव्हते आणि आम्हाला आतापर्यंत त्याबद्दल पूर्व कल्पना नव्हती आणि अचानक 3 दिवसाच्या मर्यादेची नोटीस देण्यात आली आहे। तरी आमची प्रशासनाला मान्य आहे की सदर निवासी लोकांना कोणत्याही प्रकारची हानी नाही झाली पाहिजे, त्याकरिता निवेदन देण्यात आले।